आरोप करून भ्रम निर्माण करणाऱ्या रोहित पवार यांच्या भ्रमाचा भोपळा फुटणार आहे। तसंच मंत्र्यांचा राजीनामा मागण्याची रोहित पवार यांची मागणी बालिशपणाची आहे, अशी टीका सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी केली आहे। सांगली जिल्ह्यातील मिरज इथं अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं आयोजित केलेल्या फ्लोक प्रवाह महोत्सवचं उद्घाटन मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते करण्यात आले होते। त्यानंतर शेलार हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते। यावेळी आमदार सुरेश भाऊ खाडे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक पृथ्वीराज पाटील, एबीव्हीचे जिल्हा संयोजक केतन शेंडगे, महानगर अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर सिद्धेश्वर जाधव, महानगर मंत्री अवनीश यादवाडे आणि कार्यक्रम प्रमुख पार्थ पाटील उपस्थित होते। अधिवेशनाचं काम 100% व्यवस्थित पूर्ण होईल त्या पद्धतीचं नियोजन सुद्धा करण्यात आलेलं आहे। विरोधकांच्या मागणीशिवाय अधिवेशनाचे दिवस वाढवलेले आहेत। चर्चेतून मार्ग निघतील असंही मंत्री आशिष शेलार यांनी यावेळी सांगितलं। काही लोकांच्या राजकीय भ्रमाचा भोपळा फुटेल, त्यांचे जे काही प्रश्न असतील ते मांडूच शकतात, त्याबद्दल काही दुमत नाही, पण भ्रम पसरवण्याचा भोपळा लवकरच फुटेल असं मला वाटतं। त्यांनी कोणाला सांगावं, प्रश्न उपस्थित करा, सर्वस्वी त्यांचा सवाल आहे। त्यांनी मांडलेले प्रश्न हे किती कुठल्या पद्धतीने सोडवायचे त्याची लढाई त्यांच्याकडे आहे, पण बालिशपणे मंत्र्यांचा राजीनामा मागणं, ज्याला मी फक्त बालिशपणाच असं म्हणतो। संजय राऊत हे महाराष्ट्राच्या राजकारणात भांडूपच्या गल्लीत गोट्या खेळायचं काम करतात आणि त्या गोट्या खेळण्यामध्ये त्यांची एक वीज पूर्ण फाटलेली असते। आणि त्यामुळे त्यांनी आम्हाला आणि भाजपला सल्ले देणं याच्यापेक्षा भांडूपच्या गल्लीतल्या गोट्या खेळण्यामध्ये तरी प्रावीण्यता मिळवावी अशी मी त्यांना शुभेच्छा देतो।